फर्स्ट ॲनिव्हर्सरी आणि त्याला स्पेशल बनवण्यासाठी म्हणून मी आणि ओमकार निघालो फर्स्ट क्लास AC कोचचं बुकिंग करून उज्जैनकडे. अगदीच लास्ट मोमेंटला आम्ही ही ट्रिप ठरवली. 18 फेब्रुवारी 2025ला आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी होती, म्हणून 16, 17, 18 तारखेचा हा प्लॅन होता. सगळ्यात आधी मुंबई सेंट्रलहून ट्रेन पकडून सकाळी 7:30 वाजता आम्ही उज्जैनला पोहोचलो. 8:30 पर्यंत रेडी होऊन आम्ही पोहोचलो श्री काल भैरव मंदिरात दर्शन घेण्यासाठी. गेस वॉट, सोमवारचा दिवस होता आणि सकाळ साधारण 8:30-9 वाजता लाईनमध्ये लागलो आणि 10 पर्यंत आरामात आमचं दर्शन झालं. तिथून निघालो आणि पोहोचलो श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. इथे दर्शनासाठी तुम्हाला 2 प्रकारचे लाईन्स आहेत. एक तर रेग्युलर जी तुम्ही लांबून दर्शन घेऊ शकता, किंवा 250 रुपयाचा पास घेऊन तुम्ही अशा लाईनमध्ये लागू शकता आणि त्यामध्ये इझिली दर्शन मिळेल. साधारण 1 ते 1.5 किंवा 2 तास तुम्हाला मॅक्स लागू शकतात. दर्शनानंतर थीम पार्क फिरलो आणि तिकडेच एका लोकल हॉटेलमध्ये दुपारचं मस्त पोटभर जेवलो. दुपारी 3ला रूमवर गेलो आणि 5:30 वाजता उठून आम्ही प्राचीन शिप्रा आरती हे करण्यासाठी रामघाटावरती पोहोचलो. इथली प्राचीन शिप्रा आरती ही खूप जास्त फेमस आहे. तुम्हाला इथले जे व्हायब्रेशन्स आहेत आणि जे वाइब्स आहेत ना, ते खूप कमाल वाटतील. या आरतीमध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर 100 रुपये मोजावे लागू शकतात आणि सोबत तुम्हाला जोडीने सुद्धा इथे आरती करता येते. आरती करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो तिथल्या लोकल मार्केटमध्ये. भैरवगड प्रिंट, ज्याला बाटिक प्रिंट असं युजली म्हटलं जातं, जे खास करून तिथेच मॅन्युफॅक्चर होते, त्याच्या मल कॉटनच्या साड्या मी घेतल्या 500 ते 800च्या रेंजमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठून आम्ही 8:30 वाजता पोहोचलो ओमकारेश्वरला. पोहोचल्या आम्ही लाईनमध्ये लागलो. साधारण 10:30 पर्यंत आमचं दर्शन झालं. दर्शनानंतर नर्मदा नदीवर जो बांधलेला ब्रिज आहे, ज्याला ममलेश्वर सेतू असं म्हणतात, त्याचा वापर करत आम्ही पोहोचलो श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग इथे दर्शन घ्यायला. ममलेश्वर आणि ओमकारेश्वरचं दर्शन घेतलं तर एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन कंप्लीट होतं असं आम्ही तिथे ऐकलं. मग केली पेट पूजा आणि निघालो इंदोरकडे. संध्याकाळची ट्रेन पकडून नेक्स्ट डे मुंबईत आम्ही पोहोचलेलो होतो. कशी वाटली ट्रिप कमेंट नक्की करा.